सत्ताधाऱ्यांविरोधात आता थेट लढा. माणखटावमध्ये विरोधकांचा जनता दरबार सुरू करणार प्रशांत विरकर यांची मोठी घोषणा. माणखटाव विधानसभा मतदारसंघात आता विरोधकांचा आवाज अधिक आक्रमक होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते प्रशांत विरकर यांनी विरोधकांचा जनता दरबार सुरू करण्याची मोठी घोषणा केली आहे. दहिवडी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. 2024च्या विधानसभा निवडणुकीत माणखटाव मतदारसंघातील जवळपास 1.25 लाख मतदारांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मतदान केल्याचे दिसून आले. मात्र निवडणुकीनंतर विरोधी पक्षातील अनेक नेते शांत झाले किंवा काही जण सत्ताधारी गटात सहभागी झाल्याने विरोधकांचा आवाज कमी झाल्याची भावना जनतेत निर्माण झाली आहे, असे प्रशांत विरकर यांनी सांगितले. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात थेट लढत झाली होती. त्यावेळी जनतेने विरोधी पक्षाला मोठा पाठिंबा दिला. परंतु जिल्हा परिषदेमध्ये झालेल्या राजकीय घडामोडींनंतर अनेक नेते सक्रिय दिसत नसल्याने सर्वसामान्य कार्यकर्ते आणि मतदारांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. शरद पवार साहेबांवर प्रेम करणारे आणि शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांवर श्रद्धा ठेवणारे मोठ्या प्रमाणात लोक या मतदारसंघात आहेत. त्या सर्वांच्या भावना लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा ठाम विरोधी पक्षाची भूमिका घेऊन काम करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सध्या गावोगावी विरोधी विचारांच्या लोकांच्या समस्या कोणी ऐकत नाहीत. अनेक ठिकाणी प्रशासनावर दबाव टाकून सामान्यांच्या कामात अडथळे निर्माण केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यामुळे अशा सर्व लोकांचा आवाज बनण्यासाठी विरोधकांचा जनता दरबार सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी हा जनता दरबार भरवला जाणार आहे. दहिवडी येथील शासकीय विश्रामगृहात सकाळी 11 ते 12 या वेळेत नागरिकांनी आपल्या समस्या, तक्रारी आणि रखडलेली कामे लेखी स्वरूपात मांडावी, असे आवाहन करण्यात आले आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय, पोलीस स्टेशन, भूमी अभिलेख कार्यालय अशा विविध शासकीय कार्यालयातील अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे प्रशांत विरकर यांनी सांगितले. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माढा लोकसभेचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील, प्रदेश सरचिटणीस अभयसिंह जगताप, महिला आघाडीच्या अध्यक्षा कविताताई म्हेत्रे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील तसेच प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली काम केले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच शरद पवार साहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन शाहू फुले आंबेडकर विचारधारेवर काम करू इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांनी पक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. माणखटाव तालुक्यातील राजकारणात आता विरोधक पुन्हा सक्रिय होण्याच्या हालचाली सुरू झाल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये याचा काय परिणाम होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रथमतः सर्व पत्रकार बंधूंचं या ठिकाणी स्वागत करतो. माणखटाव विधानसभा मतदारसंघात बरेच ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष नसल्यामुळं, दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळं परवा मी एक बाईट दिली होती आणि त्याच्यानंतर अनेक लोकांचा माझ्याशी संपर्क झाला. अनेक ठिकाणच्या अडचणींचा लोकांनी माझ्याशी चर्चा केली. त्याच्यानंतर जे माझ्या लक्षात आलं त्या हिशोबाने 2024च्या विधानसभेच्या इलेक्शन नंतर एक विरोधी पक्षाची पोकळी, खऱ्या अर्थानं जी व्हायला नाही पाहिजे होती ती विरोधी पक्षाची पोकळी निर्माण झाली आहे. आणि जे 2024च्या इलेक्शनच्या निकालात विरोधी पक्षांना मिळालेली जवळपास 1.25 लाख मतं आहेत आणि त्या 1.25 लाख लोकांचं प्रतिनिधित्व विरोधी पक्षांनी कुणीतरी करायला पाहिजे. तालुक्यातील संबंध विरोधकांचा जनता दरबार
विरोधकांचा जनता दरबार चालू करायचा आमचा मानस आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून विरोधकांचा जनता दरबार आम्ही चालू करणार आहे. याच्यात काही वेळेस माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार आदरणीय धैर्यशील मोहिते पाटील, त्याचबरोबर शशिकांत शिंदे साहेब, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील साहेब आणि विरोधी पक्षातील काही नेते मंडळी, तसेच महादेव जानकर साहेब असतील, वंचितचे काही नेते मंडळी असतील, या सर्वांना सोबत म्हणजे या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही येणाऱ्या काळात दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी दहिवडीत या ठिकाणी रेस्ट हाऊसला जनता दरबार घेण्याचा आमचा मानस आहे. त्याच्यातून अनेक म्हणजे मानखटाव विधानसभा मतदारसंघातील अनेक लोकांच्या विरोधात असलेल्या लोकांच्या काही अडचणी आहेत, ज्या की सत्ताधारी पक्षांच्या लोकांच्या दबावामुळे अनेक लोकांची कार्यालयीन कामं रखडलेली परिस्थिती दिसते आहे. मग ते पंचायत समिती असो, साहेबांच्या विचारानं आमच्या सोबत काम करू इच्छिणाऱ्या तरुणांना मी माझ्यातर्फे आवाहन करतो की येणाऱ्या काळात आपण सर्वजण एकत्रित येऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मोठ बांधूया आणि विरोधकांचा आवाज सक्षम करूया. त्यासाठी जे कोणी तरुण तालुक्यातील मतदारसंघातील इच्छुक असतील त्यांनी संपर्क करावा आणि नव्यानं आपण पक्ष बांधणीची भूमिका घेणार आहोत. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.